दिबांग व्हॅलीसाठी। नमस्कार मंडळी, मी प्रणाली। वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या पहिल्याच व्हिडिओला इतका सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्व मंडळींचे मनापासून धन्यवाद। जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर नक्की बघा। आशा करते या पार्टलाही तुम्ही तितकंच प्रेम द्याल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि ट्रेकला सुरुवात। आम्हाला तिकडे जायचं आहे। अजून चढलो किती एवढं आणि इथेच दम लागलाय। अर्ध्या रस्त्यापर्यंत आले, त्यांचा पूर्ण आउटफिट शूज घातले बूट, पण तरी असं वाटतं आतमध्ये सॉक्स ओले झालेत, पाय खूप थंड पडलेत। इतके चढले, अजून खूप वर जायचं। सगळीकडे स्नो फाईट चालू आहे। एन्जॉयिंग इट बट खूप कष्टाने तिघं तिथे येऊन पोहोचले। बाकी सगळे खाली आहे आणि पायांमध्ये बर्फ घुसलाय। खूप थंड वाटते, हेड टू टो थंड वाटतं ना। खालचा व्ह्यू दाखवते, सगळी खाली आहेत। आम्ही आता इथे एका टेकडीवर आलोय, इथे कोणीच येत नाहीये। पुढे जाऊन भेटते, बाय। थोडे उन्हात उभे राहिले, इथून पडले मी वरून डायरेक्ट उलटी सुलटी होत 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 खाली। एनिवेज परत चालायला निघाले। शूज काढून बसले, सॉक्स पूर्ण ओले झालेले, पिळून सुकायला ठेवलेत थोडेसे। 2 मिनिटं तरी सुकतील। आणि हे आमची पूर्ण गँग। पैदा होगा तभी हमको सस्ता लेकर नहीं मिलेगा सब एक्साइटेड ऑलरेडी। अभी वही पहने हो ना अभी? हाँ जब नई शादी और पूजा पाठ करते हैं। अच्छा, मनालीला आलो आणि ड्रेस नाही घातला, केलं काय दुसरं। कशी दिसते? त्यांच्याकडून आम्ही ड्रेस घेतला होता, खूप सुंदर दिसतात ना। इथे खूप मजा केली, इथे स्नो फाईट केली। हा ग्रुप सगळे फोटोजमध्ये लीन आहेत सध्या आणि बॅटरी डेड होणार लवकरच। लेट्स सी की कधी मिळते चार्जिंग करायला। मोठ्यांची वाट लागली आहे। किती मॉइश्चराइज केलं तरी पण
सतत पडतात. परतीचा प्रवास सुरू, स्लाइड करत. सोलांग व्हॅलीवरून आले, थोडासा आराम केला आणि बघू शकता नाक पूर्ण लाल लाल. आता रेडी होते डेली नाईटसाठी. डायरेक्टली 5 तासानंतर लुक शूट करते. तर हा होता आजचा लुक. इट्स ऑलरेडी 1:45 AM. आता झोप आली आहे खूप, लगेच झोपणार. भेटू उद्या, बाय. गुड मॉर्निंग यू गाईज. तर आज आहे डे 6 आमच्या ट्रिपचा आणि आज आम्ही कव्हर करणार आहोत. आत्ता जाऊ आम्ही हिडिंबा टेम्पलला, त्यानंतर आम्ही अमृतसरसाठी बाय रोड बसने निघणार आहोत आणि ऑन दी वे एक शॉल फॅक्टरी ज्याला आम्ही व्हिजिट करणार आहोत, ॲज इट इज इंडस्ट्रियल व्हिजिट, राईट. आणि त्यानंतर आम्ही रात्री पोहोचू अमृतसरला. पण किती स्पॉट्स कव्हर होत आहेत, कारण स्टार्टपासून आत्तापर्यंत एका दिवसात जेवढे ठरवले तेवढे स्पॉट्स कव्हर होत नाही आहेत. तर बघूया, भेटूयात नंतर. दिस इज माय आउटफिट ऑफ द डे. आम्ही आता जातोय अमृतसरसाठी, प्रवासाला सुरुवात करते आणि हिडिंबा टेम्पल आमचं कॅन्सल केलं ॲज युजल. Last day in Manali. This is me on the way to अमृतसर. आम्ही आता आहोत माता वैष्णोदेवी मंदिराच्या जवळ आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. देवी मंदिर. हा व्ह्यू आहे आणि इथे प्रसाद मिळतो. खूप सुंदर आहे आणि गुंतागुंतीचं बांधकाम, म्हणजे लगेच समजणार नाही पण स्ट्रेट बांधकाम असं नाही. भुयारातून जावं लागतं, बरेच वेगवेगळे दरवाजे. खूप सुंदर आहे. पुस्तकालय आहे आणि हा 2nd फ्लोअर आहे. दरवाजा इतकं बारीक नक्षीकाम, खूप सुंदर.
व्हिजिट करावं असं मंदिर आहे. इतकं बारीक नक्षीकाम आणि इतकी सुंदर ठेवण. खूप छान, खूप शांत वाटतं. खाली नदीचा आवाज, आत घंटांचा आवाज. जस्ट पीसफुल आणि मनाला शांत करण्यासारखी जागा आहे. सो गुड. ड्रेस आवडला असेल तर नक्कीच दुसऱ्यांदा ट्राय केला पाहिजे. आणि या आंटी आहेत ज्यांनी आम्हाला हा ड्रेस घातलाय. माता वैष्णवदेवीचं दर्शन घेऊन बीस नदी काठावरील एका हॉटेलमध्ये समोरील मनोरम्य दृश्य पाहत आम्ही दुपारचं जेवण केलं आणि त्यानंतर शॉल फॅक्टरीकडे निघालो. इथे शाल बनवल्या जातात आणि खाली त्यांचं शॉप आहे. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी. पुढे उरलेल्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत अमृतसरमधील वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल. स्टे ट्यून्ड फॉर दॅट. बाय बाय.